जय हिंद मित्रांनो, आर एस महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, मुंबई पोलीस भरती संबंधात पुन्हा एकदा नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो. तर संपूर्ण माहिती जी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल बटन नक्की ऑन करा. त्यामुळे येणाऱ्या पोलीस भरती संबंधात नवीन नवीन व्हिडिओची अपडेट जी आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहील. तर हे बघा मित्रांनो, पोलीस शिपाई वाद्यवृंदची भरती आहे बघा. त्याच्या बघा, पोलीस शिपाई वाद्यवृंद भरती 2022-23 वाद्यवृंद कौशल्य चाचणी प्रक्रियेचे वेळापत्रक जे आहे ते जाहीर झालेले आहे. तर मित्रांनो, मुंबई पोलीस शिपाईच्या बघा, बॅट्समॅनच्या बघा, तुमचे कौशल्य चाचणी जी आहे, म्हणजे तुम्हाला जे वाद्यवृंद आहे ते तुम्हाला जे आहे ते वाजवून दाखवायचे मित्रांनो. त्याचे कौशल्य चाचणीचा वेळापत्रक जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. तर संपूर्ण माहिती जी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. तर हे बघा मित्रांनो, तुमच्याकरता बघा यामध्ये दिलेलं आहे, पोलीस शिपाई वाद्यवृंद भरती 2022-23 करता वाद्यवृंद कौशल्य चाचणी प्रक्रिया नायगाव संकुल हॉल, दादर पूर्व, नायगाव, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. पोलीस शिपाई वाद्यवृंद पदाच्या उमेदवारांची वाद्यवृंद कौशल्य चाचणी ही प्रक्रिया दिनांक 5 ऑक्टोबर 2024 पासून जी आहे ते सुरू होत आहे मित्रांनो. तर बघा, वाद्यवृंद कौशल्य चाचणी नायगाव संकुल हॉल, तळ मजला, नायगाव, मुंबई व नायगाव संकुल हॉल, पहिला मजला, नायगाव, मुंबई येथे 5 ऑक्टोबर 2024 ते 9 ऑक्टोबर 2024 या कालावधीत जे आहे ते घेण्यात येणार असून मित्रांनो, तुम्हाला जी आहे सदर चाचणीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची जी आहे वेळापत्रकासह या सोबत यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, तुमची जी आहे वाद्यवृंद कौशल्य चाचणी बघा, मुंबई पोलीस शिपाईची 5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीमध्ये जी आहे तुमची होणार आहे मित्रांनो. आणि सोबतच तुमची यादी सुद्धा दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती जी आहे आपण यामध्ये बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, संबंधित उमेदवारांनी जी आहे वाद्यवृंद कौशल्य चाचणी प्रक्रिया करता प्रवेश पत्र तसेच इतर ओळखपत्र जसे आधार कार्ड आहे, चालक परवाना आहे, पॅन कार्ड आहे इत्यादी घेऊन जे आहे वेळेत उपस्थित राहावे. उमेदवारांनी कोणतीही मूळ कागदपत्रे जी आहेत ते सोबत घेऊन येऊ नयेत. उमेदवार ज्या वाद्यावर पारंगत आहे ते वाद्य उमेदवारांनी कौशल्य चाचणीसाठी घेऊन येणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवारांना या कार्यालयाकडील कोणतेही वाद्य वाजवण्याकरता पुरवले जाणार नाहीत याची कृपया सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर मित्रांनो, तर तुम्ही जे कौशल्य चाचणी करता जर तुम्हाला तुम्ही ज्या वाद्यामध्ये तुम्ही वाजवणार आहात तर ते वाद्याचे साहित्य जे आहे तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला गेल्यानंतर कोणतेही वाद्य साहित्य जे आहे ते पुरवले जाणार नाहीत. तर तुम्हाला आपल्याकडे जे आपल्या सोबत जे तुमचे जे वाद्य वाजवणार जे साहित्य आहे तुम्हाला ते सोबत घेऊन जायचं आहे. तर बघा मित्रांनो, ही बघा तुमची संपूर्ण यादी जी आहे यामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता, मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद 2022-23 च्या वाद्यवृंद कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. तर बघा, तुमची डेट आणि टायमिंग नुसार जी आहे तुमची यादी प्रसिद्ध झालेली आहे. बघा, टोटल मार्क आहेत बघा, 47 मार्कवरचे टॉपर आहे मित्रांनो. तर बघा, ही संपूर्ण यादी बघा, टोटल 51 पेजची ही PDF आहे मित्रांनो. खूप सारे उमेदवार आहेत यामध्ये. तर टोटल किती उमेदवार आहेत ते बघूया मित्रांनो आपण. तर बघा मित्रांनो, टोटल 1426 उमेदवारांची जी आहे यामध्ये बघा तुमची जी आहे कौशल्य चाचणी होणार आहे. तर ही होती मित्रांनो आजची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल बटन नक्की ऑन करा. भेटूया असेल अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.